नमस्कार मंडळी, मी सिद्ध ठाकूर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण डिप्रेशन म्हणजे नक्की काय आणि आपण डिप्रेशनची शिकार का बरं होतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्की काय केलं पाहिजे हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला बाहेरून आनंदी दिसणारी व्यक्ती आतून आनंदी असेलच असं नाही, मनातून खुश असेलच असं नाही। कदाचित ती आपल्याला बाहेरून चांगली दिसते, खुश दिसते, पण मनामध्ये त्याच्या एवढे गोंधळलेले विचार चालू आहेत, मनामध्ये एवढी अस्थिरता चालू आहे की त्याचं आयुष्य सुद्धा अस्थिरतेकडे जात आहे। तो आयुष्यात खूप गोंधळलेला आहे। असं का होतं? याचं मुख्य कारण म्हणजे डिप्रेशन। आता हे डिप्रेशन म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करतं हे आपण पाहूया। सगळ्यात पहिलं आपण डिप्रेशन म्हणजे काय ते बघूया। एखाद्या गोष्टीचा सारखा विचार करणं, एखाद्या विचाराला सातत्याने खत पाणी घालणं आणि तो विचार स्वतःच आपण मोठा करणे आणि आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपणच मोठं करणं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करणं, हेच म्हणजे डिप्रेशनचं खरं कारण आहे। जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर सातत्याने विचार करताय, त्या विचाराशी निगडीत अनेक निगेटिव्ह विचार करताय, इतरांशी तुलना करताय किंवा आपल्यामध्येच काही कमी आहे असं स्वतःला भासवताय, त्यामुळे आपल्याला डिप्रेशनची शिकार व्हावं लागतं। डिप्रेशन हे सहज येत नाही। डिप्रेशन हे एखाद्या गोष्टीवर सातत्याने वारंवार विचार केल्यामुळे आणि नुसता विचार नाही तर निगेटिव्ह विचार केल्यामुळे जास्त येतं। मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं साहजिकच आहे, पण आपण जर त्याला खत पाणी घातलं तर तेच निगेटिव्ह विचार खूप मोठे होतात आणि आपल्याला त्रासदायक ठरतात। त्यामुळे एखाद्या विचाराला किती खत पाणी घालायचं, एखाद्या विचाराचा सारखा किती वेळा विचार करायचं, हे सुद्धा आपल्या हातात असतं आणि आपणच कोणताही प्रॉब्लेम मोठा करत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता अतिविचार केल्यामुळे काय होतं, आपण खूप कन्फ्यूज होतो, आपल्याला निर्णयच घेता येत नाहीत आणि आपण आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो की आपल्याला सगळंच अवघड वाटू लागतं, आपल्याने काहीच होणार नाही, सगळं संपलं अशी निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते। बऱ्याच वेळेला आपण ही चूक करतो की आपल्यामध्ये असलेल्या चुका, आपल्यामध्ये असलेल्या कमतरता आपण एवढ्या खोलात जाऊन बघतो की दुसरं कोणीही तेवढ्या खोलात जाऊन बघत नाही आणि हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे डिप्रेशन मागचं। जेव्हा भारतामध्ये संशोधन केलं गेलं तेव्हा असं सापडलं की आज 80% लोक ही डिप्रेशनची शिकार आहेत आणि असं का, तर ते जास्त विचार करतायत जे त्यांच्या हातामध्ये नाही, जे त्यांच्या हाताच्या बाहेर आहे किंवा जे आत्ता घडणं शक्य नाही अशा गोष्टींचा विचार करतात, भविष्याची चिंता करतात आणि स्वतःला डिप्रेशनची शिकार करून घेतायत। तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये असाल किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल किंवा आयुष्याच्या अशा टप्प्यावर असाल जिथे तुम्ही डिप्रेशनची शिकार असाल, तर हे काही छोटे उपाय आहेत जे फॉलो करून तुम्ही डिप्रेशनमधून सहजरित्या बाहेर पडू शकता। असे कोणते उपाय आहेत आता आपण पाहूया। नंबर 1, ओमचं उच्चारण करा। म्हणजे एका ठिकाणी 5 ते 10 मिनिटं शांत बसा आणि ओमचा उच्चार जेवढा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा करा। असं केल्यामुळे तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर फेकली जाईल आणि तुम्हाला अशी एनर्जी मिळेल जी तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत करेल। त्यामुळे ओमचं उच्चारण दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तरी आपण केलंच पाहिजे। नंबर 2, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा। आता ज्यांना कोणाला ओमचं उच्चारण शक्य नसेल त्यांनी दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा। असं केल्यामुळे आपलं शारीरिक कार्य सुद्धा सुरळीत चालतं आणि मानसिक संतुलन सुद्धा नीट राहतं, व्यवस्थित राहतं आणि आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती ऑटोमॅटिक बाहेर फेकली जाते आणि मन अतिशय तंदुरुस्त राहतं। नंबर 3, आपला फोकस चिंतावर नाही तर चिंतनवर असला पाहिजे। म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची चिंता करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीवर जर चिंतन केलं, नक्की कुठे प्रॉब्लेम आहे, आपण काय करू शकतो, आपण त्यातून कसे बाहेर पडू शकतो, ह्या गोष्टीवर जर चिंतन केलं तर आपण नक्कीच डिप्रेशनमधून लवकरात लवकर बाहेर पडू शकतो। नंबर 4, आयुष्यात कोणतं तरी ध्येय ठरवा। भले ते छोटं असलं तरी चालेल, पण आयुष्यात ध्येय हे असलंच पाहिजे। जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ध्येय असतं त्यावेळी आपण भरकटत नाही आणि आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह विचार येतात किंवा मन खाली असल्यानंतर आपल्या मनामध्ये जे अनेक विचार येतात तेच प्रामुख्याने आपल्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करत असतात। त्यामुळे अशा खाली मनाला जर आपण एका ध्येयाशी बांधून ठेवलं, आपण एक ध्येय ठरवलं आणि त्याकडे आपण वाटचाल केली तर नक्कीच आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी ही छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मदत करू शकते। नंबर 5,
आपल्याकडे जे आहे त्याच्यावर फोकस करा. बऱ्याच जणांना अशी सवय असते की आपल्याकडे काय नाही आहे त्याच्यावर जास्त फोकस असतो, आपल्याकडे काय आहे हे विसरून जातात. बऱ्याच जणांच्या नशिबात ते सुद्धा नसतं जे तुमच्या नशिबात आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे त्यावर पहिलं फोकस करा. जे नाही, जे तुमच्या हातात नाही, परिस्थितीच्या बाहेर आहे, वेळेच्या पलीकडे आहे, त्यावर जर तुम्ही फोकस केलात तर नक्कीच तुम्ही डिप्रेशनची शिकार होणार आहात. त्यामुळे तुमच्याकडे जे नाही त्याचा विचार करू नका, जे आहे त्याच्यावर विचार करा, त्याचा उपभोग घ्या, त्याचा आनंद घ्यायला शिका. जे नाही आहे त्याच्यावर विचार करत बसलात आणि सारखा तोच विचार करत बसलात तर नक्कीच तुमच्याकडे डिप्रेशन येणार आहे. त्यामुळे अशा या 5 गोष्टी आहेत, ज्या 5 गोष्टी फॉलो केल्यानंतर तुम्हाला डिप्रेशनमधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा खूप फायदा होईल. आणि अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.